नमस्कार मित्रांनो, आपण हिंदू सक्सेशन ॲक्टवर यापूर्वी 2 लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. नंबर 1 जो होता तो इंट्रोडक्शन पार्ट ऑफ हिंदू सक्सेशन ॲक्टवरती होता. नंतर दुसरा जो व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो सेक्शन 1 पासून 6 पर्यंतचा होता. मित्रांनो, मी आपल्याला पहिले सांगितलेलं आहे की हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये सेक्शन 6, सेक्शन 8, सेक्शन 14, 15, 16 फार महत्त्वाचे आहेत. तरीसुद्धा आपण 1 ते 6 आपला झालेला आहे. आता आपण पुढील सेक्शन आज रोजी सेक्शन 7 पासून 13 पर्यंतचा अभ्यास करूया. सेक्शन 7 काय म्हणत आहे की साऊथमध्ये 5 प्रकारचे समाज आहेत. त्या समाजांची नावं आहेत तरवड, तवजी, कुतुंबा, कवरू आणि इलॉम. हे 5 समाजांना 2 लॉज लागू होते. कोणते लॉ आहेत ते लॉ आहेत, एक मुर्मा कट्टम आणि दुसरा आहे नंबूद्री लॉ. ते हे 5 समाजांना हे 2 लॉ लागू आहेत आणि त्यामुळे हे दोन्ही लॉ हे हिंदू सक्सेशन ॲक्ट जेव्हा लागू झाला त्याच्यानंतर हे दोन्ही लॉ तिथे आता लागू नाही, त्याच्या जागी हिंदू सक्सेशन ॲक्ट लागू आहे. सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 7 3 समाजाबद्दल बोलत आहे. ते समाज आहेत तरवड, तवजी आणि इलॉम. सबसेक्शन 2 जो आहे ते पुढचे 2 समाजाबद्दल बोलत आहे. ते आहेत कुतुंबा आणि कवरू. म्हणजे हे याप्रमाणे हे 5 समाज आहेत ज्यांना मुर्माकट्टम आणि नंबूद्री लॉ लागू होते. आता ह्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की हिंदू सक्सेशन ॲक्ट लागू झाल्यानंतर ह्या 5 समाजांना जो नंबूद्री लॉ आणि मुर्माकट्टम लॉ लागू होता तो इथून पुढे आता लागू होणार नाही. मी फक्त सबसेक्शन 1 ची डायरेक्ट लँग्वेज वाचत आहे, म्हणजे आपल्याला सबसेक्शन 2 मध्ये जे लिहिलं आहे ते पण हेच लिहिलेलं आहे. मी आता वाचून दाखवतो, आपल्याला कळून जाईल. काय म्हटलेलं आहे, व्हेन अ हिंदू टू whom मुर्माकट्टम or Nambudri law would have applied if this act had been passed dies after the commencement of this act, having at the time of his or her death an intestate in the property of Tarwad, Tavaji or Elam, as the case may be, his or her interest in the property shall devolve by testamentary or intestate succession, as the case may be, under this act and not according to मुर्माकट्टम and नंबूद्री लॉ. अर्थात हे 5 समाज जे आहेत यांना आता इथून पुढे नंबूद्री लॉ, मुर्माकट्टम लागू होणार नाही, त्याच्या जागी हिंदू सक्सेशन ॲक्ट लागू होणार आहे, हे ह्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट, आपल्याला ह्याचा इतका महत्त्व नाही आहे कारण आपल्याकडे हिंदू सक्सेशन ॲक्ट लागूच आहे. सेक्शन 7 एवढंच म्हणत आहे. त्यानंतर सेक्शन 8 आपल्याला महत्त्वाचा आहे. तो काय म्हणतो आपण पाहूया. जनरल रूल्स ऑफ सक्सेशन इन केस ऑफ मेल्स. म्हणजे पुरुष व्यक्ती ज्यावेळेला वारला तर त्याचे जे सक्सेशन आहे त्याचा जो जनरल रूल्स आहे तो काय म्हणत आहे आपण ते पाहूया. द प्रॉपर्टी ऑफ अ मेल हिंदू डाईंग इंटेस्टेट शॅल डिव्हॉल्व अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ धिस चॅप्टर. अर्थात एखादा हिंदू पुरुष ज्यावेळेला वारला तर आणि तो इंटेस्टेट वारला म्हणजे कोणती इच्छापत्र न करता वारला तर त्याचे जनरल रूल्स काय आहेत ते मी आपल्याला सांगितलेलं आहे. तरी पण एकदा परत आपण रिव्ह्यू करूया की प्रथम सगळ्यात पहिले क्लॉज नंबर ए मध्ये काय म्हटलेलं आहे. क्लॉज 1 हेअर्स. क्लॉज ए असं म्हणते, फर्स्टली अपॉन द हेअर्स बिंग द रिलेटिव्स स्पेसिफाईड इन क्लास 1 ऑफ द शेड्यूल. आपल्या ह्या कायद्याच्या शेवटी जो शेड्यूल दिलेला आहे त्या शेड्यूलमध्ये जो क्लास 1 हेअर्स आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण लिस्ट आहे. एकूण टोटल 16 क्लास 1 मध्ये वारसदार आहेत. तर ते जे वारसदार आहेत ते त्यांना ही प्रॉपर्टी पहिले दिली जाईल. म्हणजे एखादा हिंदू पुरुष व्यक्ती जर पुरुष वारला तर ते जे क्लास 1 हेअर आहेत त्यांना ही प्रॉपर्टी दिली जाईल. जर क्लास 1 हेअरमधले कोणी नसले ना. सेकंड, इफ देर इज नो हेअर ऑफ क्लास 1, जर क्लास 1 हेअरमधले कोणीही जिवंत नसेल किंवा हयातीत नसेल, देन अपॉन द हेअर्स बिईंग द रिलेटिव्ज स्पेसिफाईड इन क्लास 2 ऑफ द शेड्यूल. म्हणजे जर समजा क्लास 1 मधलं कोणताही हेअर जर हयातीत नसेल तर क्लास 2 मधले जेवढे वारसदार आहेत त्यांना म्हणजे ते त्यांना मिळेल. आता पुढे काय म्हटलेलं, थर्डली काय, इफ देर इज नो हेअर ऑफ एनी 2 ऑफ द क्लासेस, आणि क्लास 1 हेअरमधले कोणी नसेल, क्लास 2 हेअरमधलं कोणी नसेल तर मग कोणाला मिळेल, देन अपॉन द ॲग्नेट्स ऑफ द डिसीज्ड. आता ॲग्नेट्स कोण आहे आपण पाहूया, ते सांगतो मी तुम्हाला. त्याचं एक चार्ट म्हणून आपल्याला मी दाखवेल.
upon the agnates of the deceased, and lastly, if there is no agnate, then upon the cognates of the deceased. मित्रांनो, ॲग्नेट्स आणि कॉग्नेट्सची आपण डेफिनेशन पाहिलेली आहे की ज्या वेळेला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सर्व पुरुष असतात त्यावेळेला आपण ॲग्नेट्स म्हणतो, आणि ज्या वेळेला असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ज्या वेळेला एखादा महिला म्हणजे मेलच्या जागी फिमेलचा जर एंट्रन्स झाला तर त्याला आपण कॉग्नेट्स म्हणतो. आता तर फोर्थली कोणाला मिळतं? कॉग्नेट्सला मिळतं. मित्रांनो, हे चार रूल्स इथे दिलेले आहेत सेक्शन 8 मध्ये. आता आपण जाऊया सेक्शन 9 कडे. सेक्शन 9 काय म्हणते? ऑर्डर ऑफ सक्सेशन अमॉंग हेअर्स इन द शेड्यूल. हे जे शेड्यूल आहे, आपला जो शेड्यूल झाला आहे, ज्याच्यामध्ये क्लास 1 हेअर, क्लास 2 हेअर, त्यानंतर ॲग्नेट्स आणि कॉग्नेट्स, हे जे शेड्यूल दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये जो शेड्यूल दिला आहे त्याच्यामध्ये सक्सेशनची पद्धत कशी असेल त्याबद्दल सांगितलं आहे. ऑर्डर ऑफ सक्सेशन. आता आपण वाचूया सेक्शन 9. अमॉंग द हेअर्स म्हणजे हे वारसदारामध्ये, अमॉंग द हेअर्स स्पेसिफाईड इन द शेड्यूल, जे शेड्यूलमध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे. दोज इन क्लास 1, जे क्लास 1 मध्ये म्हटलेले आहे, ज्यांचा उल्लेख क्लास 1 मध्ये केलेला आहे, शॅल टेक सायमल्टेनियसली, म्हणजे क्लास 1 हेअर जे आहे ते सर्वजण हिस्सा कसा घेणार? सायमल्टेनियसली. दे टेक सायमल्टेनियसली, एकत्रित आणि एकदम घेणार. अँड टू द एक्सक्लुशन ऑफ ऑल अदर हेअर्स, म्हणजे बाकीचे जे हेअर्स आहेत त्यांना सोडून जेवढे क्लास 1 मधले आहेत त्यांना सर्वांना एकदम एकत्रित शेअर मिळणार. दोज इन द फर्स्ट एंट्री इन द क्लास 2, आणि क्लास 2 मध्ये जे हेअर्स म्हटलेले आहेत शॅल बी प्रिफर्ड टू दोज इन द सेकंड एंट्री. तर क्लास 2 मध्ये जे हेअर्स म्हटलेले आहे त्याच्यामध्ये एंट्री नंबर 1 मध्ये जे हेअर्स आहेत ते सर्वजण एकत्र घेणार, आणि क्लास 2 मधले एंट्री नंबर 2 जे आहेत त्यांना काहीच मिळणार नाही. म्हणजे क्लास 2 मधले एंट्री नंबर 1 मध्ये जर कोणताही वारसदार नसेल तर मग क्लास 2 मधले एंट्री नंबर 2 ते पाहिले जातील आणि त्यांना मिळणार. मग तिथे क्लास 2 मधले एंट्री नंबर 3 ला काहीच मिळणार नाही. तसेच क्लास 2 मधले एंट्री नंबर 3 चे जर सर्व वारसदार कोणीही नसेल तर एंट्री नंबर 4 कडे जावं लागेल, आणि एंट्री नंबर 4 मध्ये जेवढे वारसदार आहेत त्यांना सर्वांना एकत्रित हिस्सा मिळेल. मग त्यावेळेला एंट्री नंबर 5 च्या वारसदारांना काहीच मिळणार नाही. अशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे. Those in the second entry shall be preferred to those in the third entry and so on in succession. आता आपला हा मुद्दा लक्षात आला असेल की क्लास 1 हेअर मधले जेवढे वारसदार आहेत त्या सर्वांना सायमल्टेनियसली एकदम हिस्सा दिला जाईल. आता तो हिस्सा कसा दिला जाईल त्याबाबतची माहिती सेक्शन 10 मध्ये दिलेली आहे. आता मित्रांनो, आपण सेक्शन 10 कडे येऊया. सेक्शन 10 काय म्हणतोय? सेक्शन 10 असं म्हणतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टी अमंग हेअर्स इन क्लास 1 ऑफ द शेड्यूल. शेड्यूल 1 जो आहे त्याच्यामधले जे वारसदार आहेत त्यांना प्रॉपर्टी कशा पद्धतीने मिळेल किंवा त्यांना जे प्रॉपर्टी दिली जाईल त्याचा जो शेअर असेल प्रत्येकाचा तो किती आणि कसा असेल. उदाहरणार्थ, जर समजा एका व्यक्तीला 2 पत्नी असेल तर दोन्ही पत्नींना किती शेअर मिळेल, त्यांना जर 2 मुलं असतील तर त्यांना किती शेअर मिळेल, 4 असतील तर किती शेअर मिळेल, ह्याची जी माहिती दिलेली आहे ती सेक्शन 10 मध्ये दिलेली आहे. तर मी सेक्शन 10 आपल्यासमोर वाचून दाखवत आहे. पहिले मी बॅरेट लँग्वेज वाचवतो आणि त्याचा अर्थ सांगतो, मराठीत विश्लेषण करतो आणि नंतर त्याच्यावरती थोडीशी चर्चा करता येईल. The property of an antistate shall be divided among the heirs in class 1 of the schedule in accordance with the following rules. त्याचे जे रूल्स दिलेले आहेत ते खाली दिलेले आहेत. रूल नंबर 1 काय म्हणतो ते बघूया. The antistate's widow, or if there are more widows than one, all the widows together shall take 1 share. अर्थात जर एखाद्या व्यक्तीला ज्यांनी जो वारलेला आहे त्या व्यक्तीला समजा एक पत्नी असेल किंवा एकपेक्षा जास्त पत्नी असेल, म्हणजे त्याची जर विधवा एक पत्नी असेल किंवा एकपेक्षा जास्त विधवा पत्नी असतील त्या सगळ्यांना एकत्रितपणे 1 शेअर दिला जाईल. त्यानंतर रूल नंबर 2 मध्ये काय म्हटलेलं आहे, द सर्वायव्हिंग सन्स अँड डॉटर्स अँड मदर ऑफ द अँटिस्टेट शाल ईच टेक 1 शेअर. अर्थात जी त्याला मुलं आहेत, मुलगा मुलगी आणि त्याची आई, म्हणजे जो वारला अँटिस्टेट वारलेला आहे त्याची जी आई आहे त्या आईला आणि त्यांच्या मुलांना सगळ्यांना मिळून 1 शेअर दिला जाईल.
एक म्हणजे प्रत्येकाला एक शेअर दिला आहे. इच टेक 1 शेअर, प्रत्येकाला एक शेअर दिला जाईल. अर्थात काय, आता आपण रूल नंबर 1 आणि 2 एकत्रित करून वाचूया. म्हणजे एकत्रित म्हणजे त्याचा अर्थ समजून घेऊया. त्याला एक किंवा एकपेक्षा जास्त विधवा आहेत म्हणजे त्या सर्व बायकांना, त्या सर्व विधवांना एक व्यक्ती असं समजलं जाईल. त्यानंतर त्याला जर समजा 2 मुलं आहेत तर 2 मुलं आणि त्या सगळ्या विधवा एक म्हणजे 3 झाले आणि त्याची आई असं 4 झाले. म्हणजे एका व्यक्तीला जर त्याची आई आहे, 2 मुलं आहे आणि त्याच्या जेवढ्या विधवा आहेत त्या सगळ्यांना एक व्यक्ती धरायचं, असे करून त्यांना शेअर दिला जाईल. समजा एक व्यक्ती आहे, त्याला जर समजा 100 एकर जागा असेल तर त्याचे वारस जर किती आहेत, 2 समजा पत्नी असेल किंवा 3 पत्नी, सगळ्यांना एकत्रितपणे एक शेअर. त्यानंतर 2 मुलं आहेत, दोघांना प्रत्येकाला एक शेअर आणि आई आहे तिला एक शेअर म्हणजे 4, म्हणजे प्रत्येकाला किती झालं 25%, 25%, 25% असा त्याचा अर्थ झालेला आहे. त्यानंतर रूल नंबर 3 आपण घेऊया. द हेअर्स इन ब्रांच ऑफ ईच प्रीडिसीज सन ऑर ईच प्रीडिसीज डॉटर ऑफ अँटेस्टेट शाल टेक बिटवीन देम 1 शेअर. अर्थात काय की जो व्यक्ती वारला त्याचा जर मुलगा किंवा मुलगी अगोदरच वारलेले असतील आणि त्यांचे जे वारसदार असतील, त्या मुलांचे जे मुलं असतील किंवा ती मुलीचे जे मुलं असतील, त्यांना त्या मुलीला मिळणारा शेअर किंवा त्या मुलाला मिळणारा जो शेअर आहे त्यांना दिला जाईल. अर्थात तो मुलगा वारलेला नाही असं समजून त्याचा शेअर काढला जाईल आणि तो जो शेअर आहे त्यांच्या मुलांमध्ये, त्याच्या वारसदारामध्ये वाटला जाईल. आता रूल नंबर 4 काय म्हणतो ते बघूया. द डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर रेफर टू इन रूल नंबर 3. म्हणजे रूल नंबर 3 मध्ये जे दिलेलं आहे त्याचा शेअर कसा डिस्ट्रीब्यूट केला जाईल ह्याबाबतची माहिती रूल नंबर 4च्या सब क्लॉज नंबर 1 मध्ये दिलेली आहे. ती काय दिली आहे, अमंग द हेअर्स इन द ब्रांच ऑफ द प्रीडिसीज सन शॅल बी सो मेड दॅट हिज विडो, त्याची पत्नी, त्याची विधवा व एकपेक्षा जास्त असेल और विडो टुगेदर and the surviving sons and daughters get equal portions and the branch of his predeceased sons get same portion. आता जसं आपण मागे बघितलं की रूल नंबर 1 आणि 2चं आपण एकत्र उदाहरण घेतला होता की एक व्यक्ती आहे, त्याला समजा त्याची विधवा पत्नी आहे, त्याच्यानंतर 2 मुलं आहेत, आई आहेत. यांना जो शेअर मिळणार आहे, या मुलांना जो शेअर मिळणार आहे, 2 मुलं आहेत म्हणून 25% आपण काढलेला आहे. आता समजा त्याचा जो मुलगा आहे तो अगोदरच वारलेला असेल, मग त्याचा जो शेअर आहे तो त्याच्या वारसदारामध्ये म्हणजे त्याची पत्नी, त्या मुलाची जी पत्नी असेल किंवा एकपेक्षा जास्त त्याला पत्नी असेल तर त्या दोन्ही पत्नी, तिन्ही पत्नी सगळ्यांना एकत्र धरून एक शेअर धरायचा आणि त्याची जी मुलं असतील त्यांनासुद्धा एक वेगळा शेअर द्यायचा. म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी आणि 2 पत्नी असेल तर अशा करून दोन्ही पत्नींना एक शेअर आणि एक मुलगा आणि एक मुलगी ह्या दोघांना एक शेअर म्हणजे 1/3 1/3 1/3 असं प्रत्येकाला दिला जाईल. हे झालं मुलाच्या बाबतीत. आता मुलीच्या बाबतीत काय, रूल नंबर 4 सब क्लॉज नंबर 2 काय म्हणतो ते आपण पाहूया. अमंग द हेअर्स इन द ब्रांच ऑफ द प्रीडिसीज डॉटर, म्हणजे एखादा व्यक्ती जर असेल आणि त्याची जर मुलगी अगोदरच त्याच्यापेक्षा अगोदर वारली असेल आणि त्या मुलीला काही वारसदार असतील म्हणजे मुलगा आणि मुलगी असेल किंवा जेवढे मुलं असतील तेवढे, तर त्यांच्या बाबतीत ही माहिती दिलेली आहे. अमंग द हेअर्स इन द ब्रांच ऑफ द प्रीडिसीज डॉटर शॅल बी सो मेड दॅट द सर्वायविंग सन्स अँड डॉटर्स गेट इक्वल पोर्शन्स. मग जी मुलगी वारलेली आहे त्या मुलीचा शेअर काढायचा आणि तो शेअर जो आहे तिच्या वारसदारा म्हणजे मुलामध्ये आणि मुलीमध्ये वाटायचा आहे, इक्वल रेशोमध्ये वाटायचा आहे. मित्रांनो, इथे एक मुद्दा लक्षात घ्या की रूल नंबर 4 क्लॉज नंबर 2 मध्ये नवऱ्याचा उल्लेख केलेला नाही आहे. जसं रूल नंबर 4च्या क्लॉज नंबर 1 मध्ये पत्नीचा उल्लेख केलेला होता, तसं मुलीच्या बाबतीमध्ये फक्त मुलगा आणि मुलगी एवढंच लिहिलेलं आहे, नवऱ्याचा उल्लेख केला नाही. याचा अर्थ असा की मुलीला जो शेअर मिळालेला आहे तिचा जो शेअर आहे तिच्या फक्त मुलामध्ये आणि मुलीमध्येच वाटला जाईल, तिच्या नवऱ्याला त्याच्यामध्ये कोणताही शेअर मिळणार नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. आता आपण येऊया सेक्शन 11 कडे. सेक्शन 11 काय म्हणतोय, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉपर्टी अमंग हेअर्स इन क्लास 2 ऑफ द शेड्यूल. म्हणजे शेड्यूल 2 मध्ये जे हेअर्स आहेत ज्यांचा उल्लेख केलेला आहे त्यांची जी त्यांना जी प्रॉपर्टी मिळणार आहे ती कशा पद्धतीने मिळेल त्याबद्दल त्यात माहिती दिली आहे. द प्रॉपर्टी ऑफ अन अँटीस्टेट शॅल बी डिवायडेड बिटवीन द हेअर्स स्पेसिफाईड इन एनी वन एंट्री इन क्लास 2 ऑफ द शेड्यूल सो दॅट दे शेअर इक्वली. अर्थात शेड्यूल 2 एंट्री नंबर 1 मध्ये जे वारसदार आहेत ते जर सर्व जिवंत असतील एंट्री नंबर 1चे,
त्यांना इक्वली सगळा शेअर मिळेल, तेवढे जेवढे वारसदार असतील सगळ्यांना मिळेल. मग त्याच्यानंतर एंट्री नंबर 1चे जे वारसदार आहेत तर ते एक्सक्लूड करतात. एंट्री नंबर 2, 3, 4 हे पुढच्यांना काहीच मिळणार नाही. एंट्री नंबर 1मध्ये जर कोणीच नसेल तर मग एंट्री नंबर 2कडे यायचं. एंट्री नंबर 2मध्ये जेवढे वारसदार आहेत त्यांना सर्वांना इक्वल शेअर मिळेल. तर एंट्री नंबर 3च्या वारसदारांना काहीच मिळणार नाही. पण एंट्री नंबर 2मध्ये पण कोणी नाही आहे तर मग एंट्री नंबर 3कडे यावं लागेल. एंट्री नंबर 3मध्ये जेवढे वारसदार आहेत त्यांना सगळ्यांना इक्वल शेअर मिळेल. तर एंट्री नंबर 4ला काही मिळणार नाही. त्याचा अर्थ असा आहे मित्रांनो. आता आपण येऊया सेक्शन नंबर 12. सेक्शन 12 काय म्हणते आपण बघूया. ऑर्डर ऑफ सक्सेशन अमंग ॲग्नेट्स अँड कॉग्नेट्स. ॲग्नेट्स आणि कॉग्नेट्स ह्यांच्यामध्ये कशा पद्धतीने प्रॉपर्टीची डिस्ट्रीब्युशन होईल किंवा त्यांचा सक्सेशन कसा होईल. द ऑर्डर ऑफ द सक्सेशन अमंग ॲग्नेट्स ऑर कॉग्नेट्स ॲज द केस मे बी शाल बी डिटरमाइंड इन अकॉर्डन्स विथ द रूल्स ऑफ प्रेफरन्स लेट डाऊन हिअर अंडर. आता ह्याच्याखाली जे रूल नंबर 1, 2, 3 दिलेले आहेत त्या 3 रूल्सप्रमाणे ही प्रॉपर्टी त्यांना डिस्ट्रीब्यूट केली जाईल. नंबर 1, ऑफ 2 हेअर्स. 2 वारसदारापैकी ऑफ 2 हेअर्स. द वन हू हॅज फ्युअर. द वन हू हॅज फ्युअर याचा अर्थ जो जवळचा आहे तो. ऑर नो डिग्री ऑफ ॲसेंट इज प्रिफर्ड. नो डिग्री ऑफ ॲसेंट इज प्रिफर्ड याचा अर्थ खालून आपल्याला वर जायचं आहे. जो अँटीस्टेट वारलेला आहे तिथून आपल्याला वर जायचं आहे. त्याचे वडील, त्याचे वडील, त्याचे वडील. मग ह्याच्यामध्ये असं म्हटलं नो डिग्री ऑफ ॲसेंट इज प्रिफर्ड. मग जो जवळचा आहे त्याला मिळेल आणि त्या डिग्रीमध्ये जे आपल्याला जायचं आहे त्याच्यामध्ये जो शेवटी असेल त्याला मिळणार नाही. जो जवळचा आहे त्याला अगोदर मिळेल. त्यानंतर रूल नंबर 2 काय म्हणते. वेअर द नंबर ऑफ डिग्रीज ऑफ ॲसेंट इज द सेम ऑर नॉन. आणि जर या ॲसेंटमध्ये आपण ज्यावेळेला ॲसेंट रेशोमध्ये आपण ज्यावेळेला वर जातो त्यावेळेला ज्या डिग्रीमध्ये जे वारसदार आहेत ते एका डिग्रीमध्ये सारखे असतील, जास्त असतील. डिग्री ऑफ ॲसेंट इज सेम, त्याच्यामध्ये सेम असेल किंवा नन म्हणजे कोणीच नसेल तर काय म्हटले. दॅट हेअर इज प्रिफर्ड हू हॅज फ्युअर. ह्याच्यामध्ये जो जवळचा असेल त्याला अगोदर मिळेल. अँड नो डिग्री ऑफ डिसेंडंट. मग वरून येणारी जी डिग्री आहे त्याचा आपण विचार करायचा नाही. आता रूल नंबर 3 बघूया. वेअर नायदर हेअर इज एंटायटल्ड टू बी प्रिफर्ड टू द अदर अंडर रूल 1 और 2. आता हे वरती अंडर रूल 1 आणि 2 मध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यापैकी जर कोणीच नसेल दे टेक सायमल्टेनियसली. म्हणजे ह्याच्या रूल नंबर 1 मध्ये आणि 2 मध्ये जे वारसदार सांगितलेले आहेत ते जर कोणी नसतील तर जे दुसरे आहेत त्यांना ते सायमल्टेनियसली प्रॉपर्टी मिळून जाईल. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 13कडे येऊया. कॉम्प्युटेशन ऑफ डिग्रीज. म्हणजे डिग्रीज कशी कॉम्प्युटेशन केली जाते. कॉम्प्युटेशन म्हणजे कॅल्क्युलेट केली जाईल. फॉर द पर्पज ऑफ डिटरमाइनिंग द ऑर्डर ऑफ सक्सेशन अमंग ॲग्नेट्स ऑर कॉग्नेट्स. म्हणजे ज्या वेळेला ॲग्नेट्स आणि कॉग्नेट्सला आपण डिस्ट्रीब्युशन करतो म्हणजे क्लास 1 हेअर बाजूला झाले संपले तिथं कोणी नाही आहे. क्लास 2 हेअर्स कोणी नाही आहे. मग आता ॲग्नेट्स आणि कॉग्नेट्समध्ये आपण डिस्ट्रीब्युशन करतो आहे तर त्यांची जी रिलेशनशिप आहे ती कशी कॅल्क्युलेट केली जाईल ते एकदा मी हा पुन्हा वाचतो. For the purpose of determining the order of succession among agnates or cognates, relationship shall be reckoned from the antistate to the heir. From the antistate to the heir म्हणजे जो व्यक्ती वारला आहे तिथून त्या वारसदारापर्यंत जायचं आणि मग डिग्री मोजायची आपल्याला. टू द फ्रॉम द अँटीस्टेट टू द हेअर इन टर्म्स ऑफ डिग्रीज ऑफ ॲसेंट ऑर डिग्रीज ऑफ डिसेंट. म्हणजे खालून वर जायचं आहे 1 आणि वरून खाली यायचं आहे ते 2. मग ह्याच्यामध्ये जो जवळचा असेल त्याला आपल्याला प्रॉपर्टी द्यायची आहे. डिग्रीज ऑफ डिसेंट ऑर बोथ ॲज द केस मे बी. जो जवळचा असेल त्याला मिळेल. खालून पहिले जायचं वरून यायचं. जी जवळची आहे त्याला मिळून जाईल. आता 2 नंबरचं रूल काय म्हटलेलं आहे. डिग्रीज ऑफ ॲसेंट अँड डिग्रीज ऑफ डिसेंट शॅल बी कॉम्प्युटेड इन्क्लुझिव्ह ऑफ अँटीस्टेट. इथं पुन्हा तोच क्लिअर केलेला आहे अजूनही. म्हणजे डिग्रीज ऑफ ॲसेंट और डिग्रीज ऑफ डिसेंट शॅल बी कॉम्प्युटेड इन्क्लुझिव्ह ऑफ द अँटीस्टेट. म्हणजे अँटीस्टेट जो आहे त्याला धरायचं आणि तिथून आपल्याला डिग्री मोजायची आहे. समजा ए व्यक्ती आहे तो वारला त्याला कोणी वारसदार नाही मग आपल्याला बीकडे जायचं आहे. बी म्हणजे त्याचे वडील. बी नाही आहे मग सीकडे जायचं म्हणजे त्याचे वडील. असं आपल्याला वर जायचं आहे त्याला ॲसेंट म्हणतोय. आणि असं गेल्यानंतर मग समजा आपण वरून खाली येतोय
ए बी सी डी पहिले वरती चाललो आहे, ईपर्यंत गेलो, एफपर्यंत गेलो आणि तिथनं त्यातल्यामधलं कोण एखादा व्यक्ती शिल्लक असेल तर त्याला ती प्रॉपर्टी मिळून जाईल. किंवा वरून खाली यायचं आहे, मग तिथून डिग्री मोजायची आहे. पण आपला जो अँटीस्टेट आहे, जो वारलेला आहे, जो प्रॉपर्टीचा मालक आहे जो वारला आहे, तिथपर्यंत यायचं आहे. तिथूनपर्यंत आपल्याला 4 धरायचे आहेत. त्यानंतर रूल नंबर त्याच्यामधला 3 नंबरचा सबसेक्शन काय म्हणतो ते, एव्हरी जनरेशन कॉन्स्टिट्यूट अ डिग्री आयदर असेंडिंग ऑर डिसेंडिंग. एव्हरी जनरेशन, हे जे जनरेशन आहे, हे प्रत्येक जी जनरेशन आहे ते डिग्री काय म्हणतात ते असेंडिंग किंवा डिसेंडिंग हे दोघांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. यानंतर मित्रांनो, मी आपल्या स्क्रीनवर एक टेबल दाखवत आहे आपल्याला. आपण त्याच्यानंतर ॲग्नेट्स आणि कॉग्नेट्स कशाला म्हणतो ते आपल्याला समजून जाईल. मी इथे आता यापुढे आपल्याला तो टेबल दाखवणार आहे. कृपया आपण तो पाहावे. येस माय डिअर फ्रेंड्स, आता आपण ह्या चार्टद्वारे, स्क्रीनवर जो चार्ट दाखवलेला आहे त्याद्वारे आपण ॲग्नेट्स आणि कॉग्नेट्स हे काय असतात आणि कशी ती वंशावळ असते ते आपण समजून घेऊया. ह्या चार्टमध्ये मधल्या ओळीमध्ये ए एक व्यक्ती दाखवलेला आहे, त्याचे वडील बी दाखवलेले आहे आणि त्याचे वडील सी दाखवलेले आहे. एला मी ब्रॅकेट केलेलं आहे, याचा अर्थ तो मेला आहे. एफ त्याला जिवंत नाही, त्याला मी क्रॉस केलेला आहे. त्यानंतर एफचे वडील म्हणजे फादरचे फादर म्हणजे त्याला आपण सी नाव दिलेलं आहे, त्यालासुद्धा क्रॉस केलेलं आहे, तेही जिवंत नाही. आता ए ह्या व्यक्तीला कोणीही क्लास 1 मधले वारसदार जिवंत नाही, म्हणजे त्याचा मुलगा, मुलगी, प्री डिसीज सन, प्री डिसीज डॉटर किंवा त्याची पत्नी किंवा त्याची आई, असे कोणीही वारसदार त्याला जिवंत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय बघावं लागतो, क्लास 2 मधले वारसदार बघावं लागतात. क्लास 2 मध्ये कोण आहे, त्याचे वडील म्हणजे बी दाखवलेला आहे, बीसुद्धा जिवंत नाही. बीचा वडील म्हणजे आजोबा म्हणजे सी, तोसुद्धा जिवंत नाही. मग सीचा एक भाऊ होता, त्याला आपण डी दाखवलेला आहे बघा, तो डीसुद्धा जिवंत नाही. आणि डीचा मुलगा ई दाखवलेला आहे, तोसुद्धा जिवंत नाही. आणि ईचा मुलगा एफ दाखवलेला आहे, तो जिवंत आहे. आता एफ जो आहे तो एचा कॉग्नेट आहे, ॲग्नेट आहे. एफ हा एचा ॲग्नेट आहे. आता आपण समजा एफ जिवंत नाही असं गृहीत धरूया, तर काय होईल, मग आता पुन्हा आपण एकडे येऊया. ए वारला, त्याच्यानंतर त्याचे वडील म्हणजे बीसुद्धा नाही. मग त्याचे वडील म्हणजे आजोबा सी, हे सुद्धा नाही. सीला एक बहीण होती, सिस्टरला आपण नाव दिलेलं आहे जी. आता जीसुद्धा वारलेली आहे. त्यानंतर जीला एक मुलगा आहे एच, ते सुद्धा नाही आहे, मी जे क्रॉस दाखवले म्हणजे ते नाही आहे. आणि एचला एक मुलगी दाखवलेली आहे आय, म्हणजे आय आता जिवंत आहे. तर ए आणि आय हे कोण झाले, हे कॉग्नेट झाले, म्हणजे आई ही एची कॉग्नेट झाली. जर समजा ॲग्नेटपैकी कोणीही जिवंत नसेल, म्हणजे डी ई एफ ही जी वंशावळ आहे ह्याच्यापैकी कोणीही जिवंत नसेल, तर मग त्याची जे वडिलांचे वडील जे होते म्हणजे आजोबा, त्यांना जी मुलगी होती, त्यांना जी बहीण होती, त्या बहिणीचा एक मुलगा आहे आणि त्या मुलाची एक मुलगी आहे आई, ही त्याची कॉग्नेट झाली. मग ही संपूर्ण प्रॉपर्टी जी आहे, जर ॲग्नेटपैकी कोणी नसेल तर कॉग्नेटला मिळून जाईल. असा हा चार्ट आहे. ॲग्नेट आणि कॉग्नेटचा फरक आपल्याला आता कळाला असेल. मित्रांनो,